आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी जिल्हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कृषी महोत्सव सुरू असून या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत। या स्टॉलमध्ये सर्वांचं आकर्षण ठरलेला म्हणजे सफल ठिबक फिल्टर। या स्टॉलला विविध विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली आहे आणि सफल ठिबक फिल्टरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या साधनांचा माहिती घेत शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे, फायदेशीर आहे याची माहिती देण्यात आलेली आहे। सफल ठिबक फिल्टर यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ह्या स्टॉलचं सुरू केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याला भेट देण्यात आलेली आहे। आपण पाहूयात या विशेष वृत्तांत अमर गालफडेसह शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूजवर। शेतकऱ्याला शेती करायची असेल तर वेगवेगळ्या ठिबक सिंचन, ड्रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन अशा वेगवेगळ्या पद्धतींचा आपण वापर करतो। ड्रिप इरिगेशन वापरत असताना आपल्याला तिथं कंट्रोल्ड वॉटर असणं अत्यंत आवश्यक आहे। ते वॉटर कंट्रोल्ड पाहिजे, फिल्टर्ड पाहिजे, त्यासाठी ते वेगवेगळ्या ॲक्सेसरीज त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटलं। सरांनी त्याच्याबद्दल खूप माहिती सांगितली। हे वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याच्यामधून वॉटर चांगल्या पद्धतीने फिल्टर्ड होतं आणि प्लांटपर्यंत क्लॉटिंग न होता ड्रिप इरिगेशन आपल्याला व्यवस्थितपणे तिथं पार पाडतात। जेव्हा ड्रिप इरिगेशन चांगल्या पद्धतीने होईल, वॉटर कन्झर्वेशन ज्या ठिकाणी जास्त होईल, तर असं जर झालं तर शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा होणार। त्यामुळे मी हे सफल फिल्टर्स शेतकऱ्यांसाठी रेकमेंड करते। प्रभाग क्रमांक 3 मधील खंडोबा बाजार येथील निसर्ग कॉलनी येथील नागरिकांची बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित असलेली मागणी अखेर आज शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पूर्ण झाली आहे। अवेज किराणा ते कोरपे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे। अतिशय सुंदर असा मजबूत रस्ता या ठिकाणी होणार असून साईडने गट्टू देखील बसवण्यात येणार आहेत। रस्ता झाल्यानंतर जर नळ कनेक्शन घ्यायचे असेल तर रस्ता खोदावा लागेल, म्हणूनच अगोदरच सर्व नळ कनेक्शनसाठी पाईप टाकून घ्यावेत असे आवाहन सेवक धम्मदिक भाऊ रोडे यांनी केले असून काम सुरू झाल्यापासून येथील नागरिकांनी जिल्हा प्रमुख व्यंकट भाऊ शिंदे आणि धम्मदिक भाऊ रोडे आभारही मानले आहेत।